कोल्हापुरातील कागल तालुक्यात लव जिहादच्या संशयावरून बघायला गेलं तर हे कोल्हापुरातील हे जे नागरिक आहेत, मी आत्ता आहे कोल्हापुरातील कागल पोलीस ठाण्यासमोर. या सगळ्या नागरिकांनी सगळे नागरिक होते ते एकवटले होते आणि एकंदरीत यांचं नेमकं प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. हे सगळे नागरिक आता आपण बघू शकतोय. काय नेमकं सांगाल, इथं तुम्ही पोलीस ठाण्यासमोर एक ठिय्या मांडला होता, धरणं आंदोलन केलं. माकवे गावातील हे प्रेम प्रकरण गेले 3 दिवस झालं चालू आहे. एका मुस्लिम समाजाच्या मुलानं हिंदू समाजातली एक मुलगी फूस लावून पळवून नेलेली आहे. तिला प्रेमाच्या नावाखाली फसवलेलं आहे आणि 3 दिवस झालं पोलिसांना मुलगा सपोर्ट देत नव्हता. आज पोलिसांचा आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी मुलगी आमच्या ताब्यात दिलेली आहे. परंतु इथून पुढं हा जो प्रकार घडलेला आहे हा लव जिहादचा प्रकार आहे आणि इथून पुढे हे प्रकार इथले सहन केले जाणार नाहीत. पोलीस प्रशासनानं सुद्धा ज्या त्या वेळेला तक्रारीवर लक्ष द्यावं ही आमची विनंती राहील. आणि जो प्रकार घडला आहे हा पूर्णपणे जो काय मीडियामध्ये स्वैराचार माजलेला आहे त्याचा हा परिपाक आहे. आणि ह्यामध्ये मी पोलीस प्रशासनाचा आभार मानतो की त्याने ग्रामस्थांनी एकी दाखवली. त्या एकीला मान देऊन प्रत्येक माकवेकरांनं आपल्या घरातलीच मुलगी गेली असं समजून पोलीस स्टेशनच्या दारात हजारो माकवेकर येऊन थांबले. त्यांनी ठिय्या दिला आणि पोलीस प्रशासनानं आमची मुलगी आमच्या ताब्यात दिली. त्याबद्दल पोलीस प्रशासनाचं अनेकदा धन्यवाद मानतो. खरं तर बघायला गेलं तर आता शिर्डीची पण घटना आत्ता ताजी असताना आत्ता नुकतीच कागल तालुक्यातली जी घटना आहे ती घडली होती. कसं नेमकं बघताय, ही जी सगळी जी पाळंमुळं आहेत ती आता प्रत्येक गावागावामध्ये झाली? बरोबर. आता इथून पुढे जे ह्याच्या आधी जी घटना घडते ते लो मॅरेज सक्सेसफुल, जर एकतर्फी प्रेम असलं ते वेगळा. जे भावनामध्ये जे तुम्ही जर करून जर प्रेम नेत असला, भावनामध्ये जे तुम्ही जर प्रेम करून देत असला तर हे तुम्ही असं करू नका. आमची एवढी विनंती आहे. पण त्याला कायदेशीर तुम्ही एखादं पोलिटिशियन त्यांनी एखादा निर्णय घ्यावा आणि असं काहीतरी करावं. जसं की आता बघितलं की एक म्हणजे वशीकरणासारखे काही प्रकार आता दादाने बोलून दाखवले, खरंच तसे घडत होते का? ही घटना घडल्यामुळं आमच्या गावात दुःखद संकट आलेलं आहे. त्या संकटाला आम्ही सहकार्य करण्यासाठी पोलिटिशियन आले, पोलिसांनी आम्हाला सहकार्य केले. ह्या मुलाला 1 आठवड्यामध्ये त्याला शोधून तिच्या कडक कारवाई करावी ही अशी आमची नम्र विनंती आहे. त्यामुळे काय होईल, दुसरा करणाराही थांबेल. याचा उद्रेक बहुत झाला आणि मीडियाने आम्हाला सपोर्ट दिला, पोलीस प्रोटेक्शनने आम्हाला सपोर्ट दिला. ह्यासाठी त्यांचं सर्वांचा आम्ही आभार मानतो. खरं तर बघायला गेलं तर यामध्ये आपण देखील बघता आपलं देखील कुटुंब आहे. आपल्या देखील याच्यामध्ये नेमकी आपण खबरदारी घेण्यासाठी नेमक्या कशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मुलांना हे सगळं सांगितलं? हे बघा, आम्ही हे प्रकरण जर नाही थांबलं नाही थांबलं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रस्त्यावर उतरून आंदोलन करू. कारण हे जे लव जिहादचा प्रकार आहे हे सर्वत्र ठिकाणी चालू आहे आणि ह्याला कुठं तर आळा आला पाहिजे. नाही आला तर आमच्यासारख्या हिंदुत्ववादी संघटने म्हणजे शिवसेना वगैरे असू दे, आमची हिंदुत्ववादी संघटना असू दे, ह्या आम्ही पुढाकार घेऊन हे रस्त्यावर उतरून ही प्रकरण मोडीत काढण्यात येतील इथून पुढे. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर अतिशय अशा आक्रमक प्रतिक्रिया आहेत ज्या आता गावकऱ्यांच्या पण ऐकलेल्या आहेत. लव जिहादच्या संशयावरून ही सगळी जी नागरिक होते ते साधारण 2 ते 3 तास कागल पोलीस ठाण्यासमोर जो ठिय्या होता तो त्यांनी मांडला होता आणि कुठंतरी आता हे प्रकरण तडीस गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. यालाच मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.